तर कसं पब्लिक सगळ्याचा राम राम. कालची आपली नाही आखरी नाईट शिप होती. आता आपली फर्स्ट शिप लागन आणि आपली लालपरीच्या मागे निघलो मी घरी. भूक लागली होती. सकाळी काही नाश्ता रेडी नव्हतं. मग दूध बी आणायला चाललो मी आता. मग ब्रेड वगैरे बी घेऊन. आज नाही का नाईट शिप बंद. आता डायरेक्ट मला उद्या जाणार म्हणल्यावर नाही का आता कपडे बिपडे धुवायला टाकतो. त्याच्या पहिले कपड्यातलं सगळं सामान वगैरे काढून घ्यावं. आणि पब्लिक मी नाही का 3 प्रकारचे परफ्यूम वापरतो. मी रोज ड्युटीला जाताना नाही का थोडे तिन्ही मारून जातो बरं का. आणि आज नाही का मला मम्मीला नाही का दुपारून खुलताबाद साईडला नाही का लग्नाला जायचं होतं. मम्मीच्या चुलत बहिणीच्या मुलीचं लग्न होतं. मी मम्मी चाललो होता लग्न. मम्मी आमच्या गाडीवर होतो आणि मामी आणि मामीचा मुलगा हे समोरच्या गाडीवर होते दोघ जण. लग्न झाल्यानंतर नाही का येऊन जातो आम्ही इकडे दर्शनाला मस्तपैकी मारुती मंदिरामध्ये. कारण की आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे. उद्या काही एवढं खास जमणार नाही आपल्या यायला. तर आजच दर्शन करून घेऊ आलेलो आहे तिथं. मग काय दर्शन विर्शन केले. थोड्या वेळ इथं बसलो मस्त एकदम थंडगार वाटलं. आणि मग काय मामीचा आणि मम्मीचा प्लॅन म्हणतो की चला भाऊ घृष्णेश्वर महादेवचं जे मंदिर आहे ना तिथं जेवण येऊ. मग आम्ही येऊन जातो इकडे पाया पडायला. तिथे काही मोबाईल अलाउड नव्हते आतमध्ये म्हणून आम्ही बाहेरच ठेवलेत मोबाईल. बाहेरूनच दर्शन करून घेतो. आणि आता इकडचा कार्यक्रम सगळं आटपले. आता आम्ही चाललो घरी आणि इकडे रस्त्यात पाऊस चालू होता बरं. आणि जो पाऊस आला ना एकदम तुफान पाऊस आला. नुसतं हवा ते याच्यामुळे लय मोठे झाडं पडले. लिंबाचे जुने वडाचे झाड. मम्मीला मोबाईल दिला. मम्मी म्हणलं एवढे पडेल झाडाची क्लिप तू काढ म्हणलं. कारण मला जमणार नाही मला गाडी चालवताना काढायला. घरी जाताना काही ते मस्तपैकी रात्रीच्या जेवणासोबत खायला मस्त फाफडा ते समोसे घेऊन जातो.